नमस्कार, जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। महत्त्वाची घडामोडी अशी आहे की डॉन बाबा फर्जंद यांच्या बंगल्यात सापडले 5.25 कोटीचे धाबक। तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया। एकेकाळच्या डॉन दिवंगत बाबा फर्जंद यांच्या मिडमिटा येथील आलिशान बंगल्यातील 5.25 कोटीची रोकड, दागिने तथा मोठ्या प्रमाणात चांदी आणि हत्यार सापडले आहे। फर्जंदच्या जुन्या शहरातील घरातून वर्षभरापूर्वी हे धाबड नव्या बंगल्यात आणण्यात आले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। बर्फ कारखान्याचा मालक असलेल्या फर्जंदची 1980 ते 1995 या काळात शहरात दहशत होती। त्याची स्वतःची कामगार संघटनाही होती। या माध्यमातून त्यांनी औद्योगिक जगात बस्तान बसविले होते। काही उद्योगांशी त्याचे घनिष्ठ संबंध होते। त्याच्या कारखान्यात डाव्या संघटनांची युनियन होऊ न देणे, झाल्यास धाकधकट दाखवून फोडणे अशी कामे फर्जंदनी केले। जमिनीवर अतिक्रमण करणे, हटविणे अशा पद्धतीच्या कामातून त्यांनी मोठे माया जमा केल्याचे बोलले जाते। मुंबईच्या डॉन हाजी मस्तान यांचे चांगले संबंध होते। 1983-1984 या वर्षी झालेल्या दंगलीतील तो आरोपी होता, असे सूत्रांनी स्पष्ट केले। फर्जंदच्या जुन्या घरात असलेली रोकड, दागिने, शस्त्र वर्षभरापूर्वी नव्या बंगल्यात हलविण्यात आली होती। महिनाभरपूर्वी त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मालमत्तेवर डोळा असलेल्या काही जणांनी ही संपत्ती इतरात हलविण्याचा प्रयत्न चालविला होता। गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी छापेमारी केली। या प्रकरणी अटक केलेल्या शांताबाई बाबा फर्जंद या महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सीसीटीव्हीचे डीव्हीआर पोलिसांकडे। बाबा फर्जंदच्या घरातील परिसरात तब्बल 56 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। घराच्या आवारातील प्रत्येक हालचालीवर या कॅमेऱ्याची नजर होती। तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जप्त केले। विधानसभेची निवडणूक लढवली होती। 1980 ते 90 या दशकात सिटीच्या परिसरातील बुड्डीलँड भागातून बाबा फर्जंदने शहरात आपले वर्चस्व निर्माण केले। किलियारत परिसरातील बर्फ कारखाना, जमिनीचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून त्याने शहरात आपला प्रभाव वाढवला होता। त्या काळात अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते आणि कामगार नेते त्यांच्या दरबारात जात होते। बाबा फर्जंद अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूकही लढविली होती, मात्र चंद्रकांत खैरे यांनी त्याचा पराभव केला। बाबा फर्जंद यांचे निधन औरंगाबाद शहरात झाले होते, 1 महिन्यापूर्वी झाले होते। 1995 नंतर बाबा फर्जंदचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले। त्यानंतर त्यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू ठेवला। वाढत्या वयानुसार सार्वजनिक जीवनापासून काहीसे अंतर राखले होते। वयाच्या 91व्या वर्षी 13 जून 2026 रोजी शहरातील एक रुग्णालयात त्याचे निधन झाले। पुणे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। फर्जंदच्या घरात मोठ्या प्रमाणात आढळून आलेली रक्कम ही बेहिशोबी मालमत्ता असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। 100 रुपये मूल्यांच्या नोटा, जुन्या नोटा असल्या तरी ते अद्याप चालनात आहे। या सर्व रोकडची माहिती गुन्हे शाखेने आयकर विभागाला दिली आहे। आयकर विभागाकडून या मालमत्तेची चौकशी होणार आहे। 5 कोटीचा धाबड, 500 रुपये मूल्यांची अवधी एकच नोट आढळून आली आहे। दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्ती 1 महिन्या अगोदर निधन झालेला आहे। त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती। आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो बाबा फर्जंद आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90 च्या दरम्यान